श्रावण महिमा भाग 1। ओम नमः शिवाय। वंदे वेदम उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नागभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं। हर हर महादेव, हर हर महादेव। भगवद्भक्तांनो, आजपासून आपण एका अत्यंत पवित्र मालिकेला प्रारंभ करीत आहोत आणि त्याचं नाव आहे श्रावण महिमा। म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण महिन्याचा महिमा जाणून घेणार आहोत। अनेक प्रश्नांची उत्तरं, अनेक समस्यांवर उपाय आणि शास्त्रोक्त पद्धतीने सांगितले गेलेले शास्त्रामधले उपाय, हे सर्व आपण या मालिकेमध्ये पाहणार आहोत। तर आज या मालिकेचा पहिला भाग। श्रावण आला की सर्वत्र एकच वातावरण दिसतं। महादेवाला जलाभिषेक, बिल्वपत्र, रुद्राभिषेक, सोमवारची व्रत आणि अशा या श्रावणामध्ये सर्व धरती शिवमय होते। पण आपण स्वतःला कधी विचारतो का की महादेवाला श्रावणच इतका प्रिय का आहे? आणि आज याच प्रश्नाचं उत्तर आपण शास्त्राच्या आधाराने पाहणार आहोत। आणि या मालिकेमध्ये जी काही माहिती जाणून घेणार आहोत आपण, ती संपूर्ण माहिती शास्त्राच्याच आधाराने जाणून घेणार आहोत। कारण प्रत्येकाला हे कळायला हवं की शास्त्र काय सांगतं। मग आता महादेवाला श्रावणच इतका प्रिय का आहे हे आपण जाणून घेऊ। त्याचबरोबर बिल्वपत्राचे शास्त्रानुसार महत्त्व, श्रावणात काय करावं, काय करू नये, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग मूळ विषयाकडे जाऊ। सख्यांनो, भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक महिना हा विशेषच आहे। पण श्रावण महिन्याला भक्ती, साधना आणि अंतःकरण शुद्धीचा महिना मानला जातो। पावसामुळे सर्व सृष्टी नवचैतन्याने भरून जाते। झाडे हिरवीगार होतात, नद्या भरून वाहतात आणि निसर्ग जसा नव्याने फुलतो, तसंच आपलं मन सुद्धा भक्तीने फुलावं, म्हणजे श्रद्धारूपी वृक्षाला भक्तीचा बहर यावा, हा श्रावणाचा संदेश आहे। शिवपुराणामध्ये भगवान शंकर यांना आशुतोष असंही म्हणलं जातं। आशुतोष म्हणजे लवकर प्रसन्न होणारे देव। का बरं आशुतोष म्हणलं? कारण भगवान शंकराला मोठमोठ्या वस्तूंची आवश्यकता नाही। त्यांना प्रसन्न करण्यासाठी फक्त एक लोटा जल, मनापासून उच्चारण केलेले ओम नमः शिवाय आणि निष्कपट भक्ती हेच लागतं। आणि इतक्यानेही ते प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोष असं म्हणतात। मग सख्यांनो, श्रावण महिना एवढा विशेष का आहे? कारण समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले, तेव्हा संपूर्ण सृष्टी संकटात आली। देव, दानव सर्व घाबरले। पण त्यावेळी भगवान शंकरांनी मात्र ते हलाहल विष प्राशन केले, जगत कल्याणासाठी विष प्राशन केले। आणि माता पार्वतीने ते विष भगवंताच्या कंठामध्ये रोखून धरले आणि त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि म्हणून त्यांना नीळकंठ म्हणून सुद्धा आपण म्हणतो। आणि लोक परंपरेमध्ये या प्रसंगाच्या स्मरणार्थ भगवंताला जल अर्पण केलं जातं। आणि खरं सांगायचं तर हे केवळ एक कर्मकांड नाहीये। जल अर्पण करणे म्हणजे केवळ एक कर्मकांड नसून ही कृतज्ञतेची भावना सुद्धा आहे। अशा या भगवान शंकराला बिल्वपत्र फार आवडतं। मग काय कारण आहे आणि काय अर्थ आहे बिल्वपत्राचा? भगवंताला बिल्वपत्र का आवडतं? तर शिवपुराणात बिल्वपत्र हे शिवाला अत्यंत प्रिय आहे
आणि त्यामुळे त्याचं असाधारण महत्त्व सांगितलेलं आहे. पण शास्त्र असं सांगतं की फक्त बिल्वपत्र अर्पण करून सुद्धा उपयोग नाही. त्याबरोबर त्या बिल्वपत्राबरोबर मनातील अहंकार, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे सुद्धा भगवंताच्या चरणी अर्पण केले पाहिजे. हे षड्रिपू भगवत चरणी वाहून टाकले पाहिजेत. एक वेळ सुमन म्हणजे फुलं नाही वाहिली, फुलं अर्पण नाही केली तरी चालेल, पण भगवंताला सुमन अर्पण करावं. सु म्हणजे चांगलं मन, म्हणजे अंतःकरण, म्हणजे सर्व षड्रिपू देवाच्या चरणी वाहून टाकावे आणि शुद्ध अंतःकरणाने देवाची पूजा करावी, तरच ती पूजा पूर्ण होते असं शास्त्र सांगतं. आणि हो सख्यांनो, श्रावणामध्ये भक्तांनी काय करावं आणि काय करू नये याबद्दल शास्त्र काय सांगतं ते पहा. दररोज ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास प्रत्येक सोमवारी शिव मंदिरात दर्शन घ्यावं. शिवपुराण, श्रीमद भगवद्गीता श्रवण किंवा पठण करावे. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं आणि घरात प्रेमाने बोलावं, कारण शिव म्हणजे कल्याण. आणि आता श्रावणात काय करू नये यासाठी शास्त्र काय सांगतं ते पहा. म्हणे श्रावण म्हणजे स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याचा महिना असतो. श्रावण म्हणजे फक्त जगाला दाखवण्यासाठी पूजा, व्रतवैकल्य करून भक्तीचा आव आणणे नाही, तर अंतर्मन जागरूक करून भक्तीचा भाव आणणे हा श्रावण आहे. दुसऱ्याची निंदा, राग, असत्य आणि कटुवचन म्हणजे खोटं आणि कडवट बोलणं यांचा त्याग करा आणि संकल्प करा की आजपासून संपूर्ण श्रावण महिनाभर दररोज किमान 5 मिनिटं तरी मनापासून ओम नमः शिवायचा जप करेन. शेवटी भगवान शिवाला एवढीच प्रार्थना करते की प्रत्येकाच्या जीवनी सुख, समृद्धी आणि सुबुद्धी नांदो. पुढील भागात आपण श्रावणी सोमवारी उपवासाचे खरे शास्त्रीय महत्त्व काय आहे हे जाणून घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांना हर हर महादेव आणि जय श्री कृष्ण.